नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कमळी आणि ऋषी या दोघांचा साखरपुडा आहे। कमळी खूप छान तयार झालेली आहे आणि मग कमळीला घेऊन प्राजू आणि निंगी दोघेही खाली येत असतात। तेव्हा ऋषी मात्र पाहत असतो सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। अन्नपूर्णाजींची इच्छा होती की साखरपुडा हा घरातच करूया, कारण लग्नाच्या वेळेस आपण हॉल वगैरे बुक करूया। मग महाजनांच्या घरी हा साखरपुडा होत असतो। सगळेजण खूप आनंदात असतात आणि कमळीचं हे जे सौंदर्य रूप आहे ते पाहून तर ऋषी खरंच अगदी फ्लॅट झालेला असतो, त्याला खूप आनंद होत असतो। आणि मग इकडे स्वतः नयनतारा मॅडम सुद्धा कमळी आणि ऋषी या दोघांनाही पेढा भरवतात। मग दोघांच्याही हातामध्ये आता अंगठ्या दिल्या जातात आणि अंगठी घालण्याचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होतो। आणि ऐन वेळी एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजेच कामिनी तिथं राडा घालायला येते। आता कामिनीने सांगितलेलं आहे ते म्हणजे कमळी आणि राजांच्या DNA टेस्टचे रिपोर्ट, परंतु DNA टेस्टचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यानंतर जो काही राडा होता तो आपण पाहणार आहोत। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण अगदी सविस्तरपणे पाहूयात। नक्की काय झालंय, कमळी आता माघारी का आली, कारण कमळी तर घर सोडून गेलेली होती। या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहूयात। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कमळी आणि सरू दोघीही बोलत असतात। कमळी म्हणत असते की आई तुला नाही माहिती तर काय झालंय, तेव्हा सरू सांगत असते की मला सांग, आपल्याला आबांनी हे शिकवलंय का असं मैदान सोडून निघून जायचं? तुझ्या लक्षात येत नाहीये का आबांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? आपण जर रस्त्याने जात असेल आणि तिथे एखादा खड्डा असेल तर आपण तो खड्डा बघून तसंच निघून जायचं का? तर नाही, आबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तो खड्डा आहे तो उजवायचा आणि मग पुढे जायचं। आणि आपण बाईची जात आहे, बाईच्या जातीला त्याग हा करावा लागतो। खूप गोष्टी असतात पण आपल्याला त्या सगळ्या पार करत पुढे जायचं असतं। काही काळजी करू नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। कमळी म्हणत असते की आई तू कुठं जाणार आहेस, तू माझ्या बरोबर चल। अगं मी तिथे राहते ना, त्या आजी खूप चांगले आहेत, चल तू तिथं माझ्या बरोबर, असं कमळी इकडे सांगत असते। तेव्हा मात्र सरू म्हणत असते की नाही, तुला जावं लागेल, मी बघेल इथं माझी सोय कुठं होते ते। कारण आता सरू जर तिथे गेली तर सरूला अन्नपूर्णा पण ओळखणार, सगळेच ओळखणार, त्यामुळेच तिला भीती वाटत असते। आणि सरू म्हणत असते की नाही नाही, मी कुठे नाही जाणार आहे असं ती सांगत असते। आणि त्याच वेळेस इकडे कमळी म्हणत असते की अगं आई तू चल माझ्या बरोबर, पण ती म्हणते की माझी सोय मी बघून घेईल, तू नको काळजी करू, असं आई तिला सांगते। काळजी करू नकोस, आता तुला जो काही तू निर्णय घेतलेला आहे तो तुला पूर्णत्वाला न्यायचा आहे, त्यामुळं तुला जावं लागेल। हे सगळं आता सरूने तिला समजवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आई तुळजाई ही पाठीशी आहे, त्यामुळं काळजी करू नकोस। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कमळी आणि निंगी दोघीही घरी येतात। सरू तिथून निघून जाते। सरू विचारच करत नाहीये की कमळीला काय वाटतं याचा। त्यानंतर कमळी घरी येते, तिच्या पाठोपाठ निंगी आलेली असते। कमळी मात्र विचार करत असते की ह्या सगळ्या गोष्टी काय चाललेत आणि मी जे करते ते योग्य आहे का, या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत, हे सगळं कमळीच्या डोक्यात सुरू असतं। तिला फक्त एवढंच माहितीये की आता उद्याचा साखरपुडा होणार आहे, पण हे सगळं सत्य, कारण किती दिवस मी लपवून ठेवू, मी किती खोटं बोलतेय, मला कळत नाहीये, एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतंय, हे विचार तिच्या डोक्यात असतात। कमळी आणि निंगी घरात येतात, रूममध्ये झोपी जातात। अन्नपूर्णा आजी कमळी बरोबर बोलता बोलता तशाच झोपी गेलेल्या असतात, म्हणून त्या कमळीच्या रूममध्ये येतात, कारण पोरगी कासावीस झालेली होती। उद्या तिचा साखरपुडा आहे, तिला खरंच आज आधाराची गरज असेल असं म्हणत त्या कमळीकडे आलेले असतात। मग कमळीकडे जेव्हा त्या येतात तेव्हा कमळीच्या रूमचा दरवाजा ढकलतात आणि पाहतात कमळी शांत झोपलेली असते। तेव्हा त्यांना खूप छान वाटतं आणि मग कमळीच्या जवळ येतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवतात। कमळी मात्र घाबरत उठते आणि आरडाओरडा करू लागते, आजी आजी असं म्हणत तिने आजीला पकडून ठेवलेलं असतं आणि आजी बरोबर ती आजीला बिलगून अशी पोटाला झोपलेली असते। तेव्हा आजी म्हणतात की काळजी करू नकोस, मी आहे ना बाळा, अजिबात विचार करायचा नाही, सगळं नीट होणार आहे, अजिबात तू विचार करू नकोस, असं आजी तिला सांगत असतात। तेव्हा कमळीला जवळ घेतात, कमळीच्या गालाची पप्पी घेतात आणि तिला खूप गोड कौतुक तिचं करत असतात।
इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी बंड्या, निंगी जोरदार तयारी सुरू आहे. डेकोरेशन, रांगोळ्या सगळं सगळं छान असं चालू झालेलं असतं. सगळे खुश असतात. बंड्या आणि निंगी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन सुद्धा देत असतात, काय करायचंय, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, हे सगळं त्यांचं छान असं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आता जेव्हा ते आत येतात तेव्हा अन्नपूर्णा आजी खूप फुल ऑफ एनर्जीने काम करत असतात. त्यांच्या नातीचा साखरपुडा असतो आणि तेही मोठ्या नातीचा आणि नयनताराच्या मुलाबरोबर म्हणजे ऋषीबरोबर साखरपुडा ठरलेला असतो आणि त्यामुळे त्या खूप आनंदात असतात. तेव्हा हे सगळेजण येतात आणि आजींना म्हणू लागतात की खरंच खूप गोड दिसताय तुम्ही. तेव्हा आजी सुद्धा तेवढ्याच खुश असतात. तेव्हा त्या म्हणतात की निंगी तुम्ही सुद्धा खूप गोड दिसताय. बरं निंगी तुम्ही दोघी जणी कमळीकडे जा बरं, तयार झाली का बघा, ती किती वेळ लागणार आहे तिला अजून, असं म्हणत आता आजींनी यांना सगळ्यांना वरती जायला सांगितलेलं असतं. आणि बंड्या मात्र इकडे म्हणत असतो की काय झालं, आणि मग राजन म्हणतो की चला आपण ते कॅटरिंगचं काय झालंय बघूया. इकडे अनिका मात्र अजून झोपलेली असते. रागिनी आणि कामिनी तिथे येतात. रागिनी मात्र मस्त सोप्यावरती बसलेली असते आणि कामिनीला ती म्हणते बघ तूच बघ काय करायचंय ते. उठायलाच तयार नाहीये ती. खरं तर अनिकाने दारू घेतलेली असते आणि त्यानंतर ती घरी येऊन झोपलेली असते. हे सगळं अनिकाचं नेहमीच झालेलं असतं. आणि अनिकाला मग त्या दोघीही पाणी टाकतात. अक्षरशः ग्लासभर पाणी अनिकाच्या अंगावर ओतलं जातं. तेव्हा अनिका वेड्यासारखी बोलत उठते की रेनी सीझन सुरू झालाय, आता काय खरं नाहीये. तेव्हा त्या दोघी म्हणतात अगं उठ उठ, साखरपुडा आहे ना, आज आवरायचंय आणि अशी काय तू आहेस. तेव्हा अनिका म्हणते माझा साखरपुडा, अरे कधी तयारी करणार, किती तयारी बाकी आहे माझी, काय काय करू मी, कसं कसं करू, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेवढ्यातच या दोघी तिला भानावर आणतात आणि म्हणतात की आधी भानावर ये, तुझा साखरपुडा नाहीये, आज कमळी आणि ऋषीचा साखरपुडा आहे. तू विसरली असशील पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला आवरून खाली जायचंय. अनिका पुन्हा चिडते आणि आरडाओरडा करायला लागते. ती म्हणत असते की मला माहितीये तू ना माझी आजी नाहीयेस, मी तुला आजी का म्हणू, कारण ती तुझी पात्रताच नाहीये. तुला माहितीये का, फक्त तू मला स्वप्न दाखवली, तू काहीच केलेलं नाहीये माझ्यासाठी. आणि तुझे डायलॉग कोण लिहून देतं ग तुला असले डायलॉग, नुसती डायलॉग बाजी करत असतेस तू, काही उपयोग नाहीये तुझा, तुझा गेम ओव्हर झालाय. कसं आहे तू काहीच करू शकले नाहीये. त्या दिवशी रिश आणि तिचा साखरपुडा ठरत होता तेव्हाही तू काही करू शकली नाहीये आणि आजही त्यांचा साखरपुडा आहे, आजही तू काहीच करू शकणार नाहीये. मला माहितीये आता माझ्या हातून ती सगळी प्रॉपर्टी सुद्धा नेतील, मग काय करणार आहेस ते सांग. असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे अनिका कामिनीला म्हणते बास झालं, खूप वेळ झालं, मी तुझं ऐकून घेते पण आता नाही, तू माझ्यासाठी काहीच करू शकलेले नाहीये आणि त्यामुळं मी तुझी कोणतीच गोष्ट ऐकणार नाही. असं जेव्हा अनिकाने सांगितलेलं असतं तेव्हा कामिनीला खूप राग येतो. कामिनी म्हणत असते बास झालं, रागिनी तुझ्या मुलीला सांभाळ, जरा आवर घाल, काय वाटेल ते बोलत सुटली ग ही. इकडे बंड्या मात्र खाली असतो आणि त्याच्या फोनवरती सरूचा फोन आलेला असतो आणि सरूचा फोन आल्यानंतर बंड्या म्हणतो की कमळी वेळ तयार होते, मी घेऊन जातो ना सरू काकी तिच्याकडे. असं म्हणत बंड्या मोबाईल घेऊन इकडे वरती येतो. कमळी तयार झालेली असते आणि बंड्या सरू काकीला मोबाईलमधून कमळी, नटलेली कमळी दाखवत असतो आणि म्हणत असतो की ते बघा किती छान तयार झाली कमळी, खरंच खूप गोड दिसते आपली कमळी, असं बंड्या सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे बंड्या खरं तर खुश असतो कारण सरू काकीने सुद्धा कमळीला पाहिलेलं असतं. इकडे राजन, अन्नपूर्णाजी सगळेजण तिथं असतात. मग आता कार्यक्रमासाठी महाजनांच्या घरून सगळी मंडळी आलेली असतात आणि आता नवरी मुलगीला आणायला बंड्यावरती जातो आणि तो कमळीला घेऊन येतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की चला आजची आपली जी नवरी मुलगी आहे ती येत आहे आणि सगळ्यांनी स्वागत करा तिचं. सगळेजण कमळीचं स्वागत करू लागतात. सगळे खूप आनंदात असतात आणि त्याचबरोबर इकडे बंड्या सगळेजण तिथं आहेत. मग अन्नपूर्णा आजी येतात. कमळी आणि ऋषी या दोघांचंही औक्षण करू लागतात. त्याचबरोबर नयनतारा येते. अन्नपूर्णाजींनी औक्षण केल्यानंतर नयनतारा औक्षण करते आणि दोघांच्याही हातात अंगठ्या दिल्या जातात. आता रिंग एक्सचेंज सेरेमनी सुरू असते आणि त्याच वेळेस एक गोष्ट घडते, ती म्हणजे धावतच तिथे कामिनी येते आणि सांगू लागते की थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो, हा साखरपुडा होऊ शकत नाही असं तिनं ओरडून सांगते आणि ती म्हणते की ही कमळी जी आहे ती अन्नपूर्णा महाजन यांची नातच नाहीये, म्हणजे राजनची मुलगीच नाहीये. माझ्याकडे DNA टेस्टचे रिपोर्ट आहेत.
असं म्हणत तिने तिचे DNA टेस्टचे रिपोर्ट आणलेले असतात आणि ते रिपोर्ट सगळ्यांना दाखवायला सुरुवात करते. आता मात्र धक्का बसलेला असतो. अन्नपूर्णा आजीला खूप राग आलेला असतो, कारण कामिनीने पुन्हा एकदा राडा केलेला असतो. खरं तर त्या DNA टेस्टचे रिपोर्ट नयनतारा पाहते, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. DNA टेस्टच्या रिपोर्टनुसार कमळी ही राजनचीच मुलगी आहे हे प्रूव्ह झालेलं असतं. आता मात्र अन्नपूर्णा आजीला खूप राग येतो, त्या खूप चिडलेल्या असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.